सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथील धान खरेदी केंद्रावरील 10,000 क्विंटलची उद्दिष्ट मर्यादा वाढविण्यासह धान खरेदी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। सध्या अनेक शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी प्रलंबित असून उद्दिष्ट मर्यादा पूर्ण झाल्यामुळे खरेदी थांबण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचे धान खरेदी होईपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू ठेवावी। तसेच 10,000 क्विंटलची मर्यादा वाढवून धान खरेदीस किमान 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याचे धान विक्रीविना राहणार नाही। या संदर्भात शासनाने एक तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येते। श्याम बेजवणवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। पेंटीपाका आदिवासी विविध कार्यकारी मार्फत उशिरा का होईना धान खरेदी सुरू झाली। सुरुवातीला गोडाऊनची उपलब्धता नसल्यामुळे जवळपास 4-5 दिवस उशीर झाला, त्यामुळे धान खरेदीतही उशीर झाला आणि अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे जवळपास 40 ते 45% धान खरेदी झालेलं आहे। अजूनही जवळपास 50% शेतकऱ्यांचे धान खरेदी व्हायचे बाकी आहे आणि त्यातल्या त्यात ट्रायबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काय केलेलं आहे, TDCने, की धान्य खरेदीची एक मर्यादा ठेवलेली आहे, फक्त 7,000 क्विंटलच। आणि दुसरीकडे मुदत ठेवलेली आहे, ती पण फक्त आजच्या तारखेपर्यंत। आज मुदत संपत आहे, उद्यापासून धान्य विकायचे तर कुठे? एवढे सगळे लोकांचे ट्रॅक्टर्स पडलेले आहेत, हे सगळे ट्रॅक्टर्स पडलेले आहेत। आणि मुख्य मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांमध्ये वाढ झालेली आहे। आजपर्यंत जे प्रशासकीय नोकऱ्यांसाठी UPSC, MPSC, स्टेट बँक, रेल्वे अशा नोकऱ्या करण्यासाठी विद्यार्थी जे बाहेर गेले होते ते सगळेच्या सगळे परत आलेले आहेत आणि त्या लोकांनी सुद्धा शेतीचा मार्ग अवलंबला आहे आणि नवीन शेती केल्यामुळे धान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ते घेण्यासाठी सरकार नकारते आहे। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे की धान्य विकायचं तर कुठे विकायचं आणि कसं विकायचं। त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे की पेंटीपाका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये जवळपास 10 ते 15,000 क्विंटलची वाढ देण्यात यावी आणि 15 दिवसाची मुदतवाढसुद्धा देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, ती पूर्ण व्हायलाच पाहिजे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।